श्री स्वामी समर्थ. चैत्र नवरात्री आहे तर गुढीपाडव्यापासून ते चैत्र नवरात्री सुरू होऊन आणि ते रामनवमीपर्यंत असतं. बघा, शारदीय नवरात्र म्हणजे दिवाळीच्या आधी नवरात्र असतं. हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, कारण त्यावेळेस दांडिया वगैरे खेळले जातात. आणि नवरात्र जे आहे ते काही गुप्त नवरात्र पण असतात. तर हे चैत्र नवरात्रसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आत्तापासून चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते. आणि हे येणारे वर्ष आपल्याला अगदी सुखाचं, समाधानाचं, अडचणी येऊ नयेत, संकट, दुःख येऊ नयेत यासाठी आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करायचे आहेत. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. ज्यामुळे मग येणारे वर्ष जे आहे ते आपल्याला अगदी सुखाचं, आनंदाचं जाईल. चैत्र नवरात्र हा शक्तीचा, उपासनेचा उत्सव असतो आणि शारदीय आणि शाकंभरी नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवी आईची उपासना करत असतो. तर धार्मिकदृष्ट्या हे नवरात्र जे आहे ते खूप प्रभावी मानलं जातं. या नवरात्रीत तुम्ही जर काही छोटे छोटे उपाय केले तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होतो. तर मी याबद्दलचे पण बरेचशी माहिती देणार आहे, व्हिडिओ तुमच्याजवळ आणणार आहे. पण आज अगदी इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला नवरात्रीचं आपण काय काय करू शकतो, कारण या नवरात्रीबद्दलची माहिती बऱ्याच कमी लोकांना असते. पण मग या नवरात्रीत तुम्ही सेवा करून 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर सगळ्यात पहिले, चैत्र नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड ज्योत लावू शकता. तुम्ही घट वगैरे बसवत नाही, पण तुम्ही 9 दिवस सतत तेवत राहील असा दिवा जो आहे तो तुम्ही देवाऱ्यासमोर लावा. कारण आपल्या देवाऱ्यामध्ये बघा, देव असतात, गणपती, देवी, आपल्या कुलदेवीचे टाक असतात, फोटो असतात, मूर्ती असतात. तर तुम्ही अखंड दिवा लावा. तर हा दिवा लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही दुःख, संकट चालू आहेत तर ते दूर होतील. म्हणजे दिवा कसा प्रकाश आणत असतो त्याप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश येईल. अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. त्यानंतर चैत्र नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला माता लक्ष्मीची जमेल तेवढी सेवा करायची आहे. मी नवरात्रीमध्ये बघा बऱ्याचशा सेवा तुम्हाला सांगितल्या होत्या, जसं की तुम्ही मुख्य दरवाजावर तुम्हाला रोज हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांचे ठसे आपल्याला काढायचे आहेत. घरासमोर तुम्हाला रांगोळी काढायची आहे. त्यामुळे माता लक्ष्मी जी आहे ती आपल्या घराकडे आकर्षित होते. बरेचसे लोक चैत्र नवरात्रीमध्ये, जसं आपण शारदीय नवरात्रीमध्ये घटस्थापना करतो तशीसुद्धा ती घटस्थापना करत असतात. तुमच्याकडे या नवरात्रीमध्ये घटस्थापना करत असतील तर नक्की करा. आणि तुम्ही घटस्थापना जरी करत नाही तर तुम्हाला साधा कलशसुद्धा तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला जर मंगल कलशाची स्थापना करायची आहे, मंगल कलश म्हणजे कुलदेवीचा कलश असतो, जो 12 महिने तुमच्या घरामध्ये असतो. पौर्णिमेला किंवा महिन्यामध्ये 15 दिवसानंतर आपल्याला त्याचे पाणी, पानं वगैरे जी आहेत तर ते बदलायचं असतं. नारळ खराब झालं की ते प्रवाहित करून नवीन ठेवायचं असतं. म्हणजे कुलदेवीचं एक जागरूक रूप म्हणून आपण त्या कलशाची स्थापना करत असतो. जे इतर पूजांना आपण कलश स्थापित करतो ते वेगळं, पण कुलदेवतेचा मंगल कलश जो आहे तो सुद्धा तुम्ही चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकता. त्याची रोज आपल्याला फक्त हळद कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजा करायची असते. आणि वेळोवेळी पौर्णिमेला त्याच्यातले ते पानं वगैरे, जे पाणी वगैरे आहे तर ते बदलायचं असतं. कुलदेवतेचा मंगल कलश घरामध्ये स्थापित केल्यामुळे कुलदेवतेचे कृपाछत्र आपल्या घरावर नेहमी राहतं. आणि कुलदेवी ही आपल्या आईसारखी असते. बघा, आई कधीही आपल्यावर अडचणी, दुःख येऊ देत नाही. त्याआधीच तिथे अडचणींचा सामना करत असते आणि ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाही. तसं कुलदेवी असते. आपली देवी आई जी आहे ना, ती आपल्यावर दुःख, संकट येऊ देत नाही आणि त्यासाठी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची असते. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, चैत्र नवरात्रीमध्ये बरेचसे लोक जशी नवरात्रीत 9 दिवस पूजा करतात तशी ती पूजा करत असतात. पण तुम्हाला समजा तुम्ही पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जरी उपवास केला, पहिल्या दिवशी तर गुढीपाडवा असतो, बरेचसे लोक गुढीपाडव्याला सुद्धा उपवास करतात आणि शेवटचा दिवस हा रामनवमी असतो. तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे संपूर्ण दिवस पहिला उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आणि रामनवमीच्या दिवशी पण संपूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा आहे. याला उठता बसता उपवास असं म्हटलं जातं. आणि सौभाग्यवती स्त्रियांनी तर हात जोडून विनंती करते, तुम्ही यांच्या इतर नवरात्रीमध्ये सेवा करा. बघा, आपण जसं नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन करत असतो, त्यानंतर सवाष्ण महिला, 1 महिला, 3 महिला, 5 महिला घरी बोलवून कमीत कमी आपण त्यांना हळदी कुंकू किंवा काहीतरी गोड, म्हणजे बघा साखर किंवा दुधामध्ये साखर टाकून कपभर दूध आपण त्यांना देऊ शकतो.
असं करा. एखाद्या सवाष्ण महिलेची तुम्ही ओटी भरा. या गोष्टी तुम्ही केल्या ना, तर तुमच्या घरामध्ये सवाष्ण एखादी पूजली जाणं, सवाष्ण महिला म्हणजे माता लक्ष्मीचं रूप असतं. त्याचबरोबर कुमारिका पूजन, तुमच्या घरातली एखादी मुलगी असेल, तिचं तुम्ही पूजन केलं तरी चालेल. कुमारिका म्हणजे शक्यतो ज्या मुलींना अजून मासिक धर्म येत नाही, म्हणजे जवळपास ते 7 ते 8 वर्षापर्यंतच्या ज्या मुली असतात, त्यांना आपण कुमारिका म्हणत असतो. तर तुम्ही घरातलीच कुमारिका पूजली किंवा बाहेर जवळपास आजूबाजूला कोणी राहतं, एखाद्या कुमारिकेला तुम्ही घरी बोलवा, तिचं तुम्ही पूजन करा, तरीसुद्धा चालेल. तर या काही छोट्या-छोट्या आणि महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अगदी छोट्या आहेत, यासाठी फार काही वेळ लागत नाही. 9 दिवसांमध्ये तुम्ही कधीही करा चालेल, पण त्या करा. शक्यतो या 9 दिवसांमध्ये जेव्हा मंगळवार आणि शुक्रवार येईल, तर त्या दिवशी आपण माता लक्ष्मीचा आणि देवी आईचा दिवस मानत असतो. तर त्यामुळे त्या दिवशी केलं तर उत्तम. नाही जमलं तर तुम्ही इतर दिवशी कधीही करा, सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, चालेल. पण या गोष्टी तुम्ही घरात केल्यामुळे आपल्या घरातले वास्तुदोष दूर होतात. घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद जे आहे तर तेही अगदी भरभरून येत असतं. तर बघा, या चैत्र नवरात्रीमध्ये काय-काय आपल्या हातून सेवा झाल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान-छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.